चला सर्वजण आहेत ना? मस्तपैकी फ्रेश. अभिषेक तुझा व्हिडिओ ऑन कर मग. बर. सो पी व्ही पीव्ही डायग्राम. तर सर्वात पहिले तर बघायचं ए बी ही आयसोबारिक आहे. आयसोबारिक म्हटलं की इथं असं येणार. आयसोबारिक म्हटलं की अशी आडवी रेष येते. हे कळलं का? कारण प्रेशर कॉन्स्टंट असते ना बाळांनो. हे कळलं का सांगा? एबी वाली प्रोसेस अशी. हे कळलं? येस और नो? येस. दुसरी प्रोसेस कोणती आहे? आयसोथर्मल. आयसोथर्मल प्रोसेस पीव्ही डायग्राम मध्ये कशी असते? प्रेशर अशी. हे झालं तुमचं बीसी. त्याच्यानंतर सीडी आहे आयसोबारिक. पुन्हा एकदा आयसोबारिक. आयसोबारिक म्हटलं की पुन्हा असं. पण लक्षात घ्या, आता मी महागच का आलो? महागच का आलो? वापसच का आलो? कारण कारण तुम्ही सीडी मध्ये बघा बरं. व्हॉल्यूम वाढायला का कमी व्हायला? इथं सांगा बरं. इथं बघून सांगा बरं. व्हॉल्यूम वाढायला का कमी व्हायला सीडी मध्ये? सीडी मध्ये सांगा. कमी व्हायला. कमी व्हायला. म्हणून मला असं वापस यावं लागलं, कारण का तो व्हॉल्यूम कमी व्हायला. आणि पुन्हा डीए. डीए ही पुन्हा आयसोथर्मल आहे. डी कडून एला फक्त जोडायचं. बरोबर का? हम्म. राईट. त्याच्यानंतर पुढची कोणती काढायची आहे? पीटी डायग्राम काढायची. आता पीटी. पीटी डायग्राम. पीटी. ए बी आयसोबारिक आहे म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट म्हटलं की डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. प्रेशर कॉन्स्टंट म्हटलं की डोक्याला ताण घ्यायची गरज नाही. हे बघा असं. बरोबर आहे का? ए पासून बी पर्यंत. हो. आता महत्वाचं आहे बीसी. बीसी आयसोथर्मल आहे. बीसी आयसोथर्मल आहे म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजे तिला असंच घ्यावं लागेल. कळायलंय का काही? टेम्परेचर कॉन्स्टंट म्हटल्यावर सरळ रेष खाली येईल. बरोबर. हो. परंतु हे माहित पाहिजे, बीसी मध्ये प्रेशर वाढायलंय का कमी व्हायलंय? बीसी मध्ये प्रेशर वाढायलंय का कमी व्हायलंय? बघा बरं जरा बीसी मध्ये कसं व्हायलंय इथं. कमी व्हायला. कमी व्हायलंय. म्हणून इथं पण कमी करायचं. म्हणून इथं पण कमी. हे बघा कमी झालंय का? हम्म. पुन्हा सीडी आयसोबारिक आहे. आता माहिती आहे आपल्याला सायकलच आहे, तर सरळ ते असंच करायचं. इकडे घ्यायचं आणि मग पुन्हा
वर जोडून टाकायचं. बरोबर. हो. बघा, असं आहे तुमचं उत्तर. ठीक आहे. तुम्हाला व्हीटी डायग्राम दिली होती, त्याच्यावरून पीव्ही आणि पीटी काढली. कळलं? हो. इथं डी डी काढायचं राहिलं. इथं डी. पुढे स्टार केलेले तेवढे घेऊ आपण. नाही झाले. आता सुरू झालं तुमचं न्यूमेरिकल संपले. 32, 33, हा हे 50. क्वेश्चन नंबर 50. व्हॉट इज हीट इंजिन? थेरी पार्ट सुरू झालेला आहे. पुढचा थेरी पार्ट सुरू झालाय. थेरी पार्ट मध्ये पहिला प्रश्न काय आहे सांगा बरं. What is the engine? व्हॉट इज हीट इंजिन? व्हॉट इज हीट इंजिन? काय असते हीट इंजिन? अ हीट इंजिन इज अ डिव्हाइस दॅट कन्वर्ट्स हीट एनर्जी इंटू मेकॅनिकल वर्क. हीट एनर्जी दिली की त्याच्यापासून वर्क भेटते. जसं की आता राहिले नाहीत तसे हीट इंजिन, पण असं म्हणू शकता, हम्म, जे आपले ऑटोमोबाईलचे इंजिन असतात, म्हणजे गाडी, मोटरसायकल, यांचे इंजिन हे हीट इंजिन आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये हीट तयार होते डिझेल पासून, आहे का नाही, पेट्रोल पासून. आणि त्या पेट्रोल पासून ते पळतात. पळणे म्हणजे मेकॅनिकल वर्क. पळणे, चलणे, हालचाल. हालचाल झाली की मेकॅनिकल म्हणतो आपण. हालचाल झाली की मेकॅनिकल. कळलं का? हो. सो ठीक आहे. बा सो हीट इंजिन हे एक असं डिव्हाइस आहे जे की हीट एनर्जीला मेकॅनिकल वर्क मध्ये कन्वर्ट करते. त्याचं उदाहरण दिलं. इट ऑपरेट्स इन अ सायक्लिक प्रोसेस. एका सायकल, म्हणजे सायकल मध्ये काम करते, हे एक माहित असू द्या. पुन्हा पुन्हा तेच तेच. हम्म.
त्याच्यानंतर पुढे काय, इट ऍब्झॉर्ब्स हीट फ्रॉम हाय टेम्परेचर सोर्स, कन्वर्ट द पार्ट ऑफ इट इन टू वर्क अँड रिजेक्ट द रिमेनिंग हीट टू द लो टेम्परेचर सिंक. हे जरा बघा काय आहे ते. बा हे बघा, असं एक हाय टेम्परेचर असतंय सोर्स, आणि असं असतं एक सिंक. आणि ते असं इकडून इकडे येत असतंय. असं एका प्रकारच्या गॅस सिलेंडरनं बनलेलं असतंय ते. बघ, त्याला सोर्स म्हणते. हे हायर टेम्परेचरला असते, त्याला सिंक म्हणते. ते लोअर टेम्परेचरला असते. मग इकडून इकडं असं जाते, आणि हे इकडून इकडे जात असताना वर्क करतंय, आपल्याला बाहेर वर्क देत आहे. सोर्स कडून तुम्ही Q1 हिट घेता आणि सिंकला तुम्ही Q2 हिट टाकून देता. म्हणजे थोडक्यात एक इकडून घेतली 50 जूल, इकडे टाकली 20 जूल, तर आपल्याला वर्क किती भेटलं, 30 जूलचं. असं कळलं का बघा? कळलं का रे? हो. हम्म. म्हणजे सोर्स कडून, हायर टेम्परेचरच्या सोर्स कडून हीट घेतली जाते, ऍब्झॉर्ब केली जाते, आणि लोअर टेम्परेचरच्या सिंकला हीट दिली जाते. आणि असं करत असताना आपल्याला मेकॅनिकल वर्क भेटते, आणि हे एका सायकल मध्ये काम करते. घेणे, वर जाणे, पुन्हा वरून घेणे, पुन्हा खाली टाकणे, असं सायकल आहे. कळलं का? त्याला हीट इंजिन असं म्हणतात. हम्म. हीट इंजिन स्कीमॅटिक डायग्राम. हीट इंजिन स्कीमॅटिक डायग्राम. सायक्लिक प्रोसेस आहे, विसरू नका. हम्म. त्याच्यानंतर काय म्हटलंय बघा, हीट इंजिनचे काय काय पार्ट सांगा म्हटलंय. और हाच प्रश्न कसं विचारतात, व्हॉट आर एलिमेंट्स और पार्ट्स ऑफ ए टिपिकल हीट. टिपिकल म्हणजे सर्वसाधारण. 3 मार्काचा प्रश्न आहे. मग त्याच्यामध्ये हे जे गोल दिसलंय त्याला वर्किंग सबस्टन्स म्हणतात. हे जे गोल आहे त्याला लिहितो मी.
वर्किंग सबस्टन्स. मग आपण काय काय बघितलं हीट इंजिन मध्ये काय काय असते ते. असा प्रश्न आला की पुन्हा एकदा ही डायग्राम काढायची. म्हणजे ही डायग्राम वर, आता कसं आहे, वर नाही लागत, एक मार्कासाठी नाही लागत. खरी तर ती डायग्राम लागते इथं 3 मार्कासाठी. कळलं का? वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय असतंय? असं मटेरियल ज्याच्यामध्ये की काय असतंय, फ्युएल आणि एअरचं मिक्सचर असते, म्हणजे पेट्रोल आणि हवा एकत्र असते. दॅट अंडरगोज थर्मोडायनामिक सायकल. हे वर्किंग सबस्टन्सच सायकलच्या अंडर जाते. सोर्स कडून सिंक कडे, सिंक कडून सोर्स कडे कोण जातंय? वर्किंग सबस्टन्स. हम्म. वर कोण आहे? हे सोर्स. सोर्सलाच काय म्हणतो आपण? हॉट रिझर्वायर. हॉट रिझर्व. हॉट रिझर्वायरचं काम काय? सप्लायज हीट ऍट कॉन्स्टंट हाय टेम्परेचर. T1 च्या ऐवजी मी TH लिहायला पाहिजे, म्हणजे हाय टेम्परेचर. आणि हे लो टेम्परेचर. बरोबर. हो. हम्म. आणि खाली कोण आहे? सिंक. सिंक हे कसलं आहे? कोल्ड रिझर्वायर. रिझर्व. कोल्ड रिझर्वायर, ठीक आहे. कोल्ड रिझर्वायर काय करते? हीट देते का काढून घेते? वर्किंग सबस्टन्स कडून हीट काढून घेते का त्याला देते कोल्ड रिझर्वायर? काढून घेते. म्हणून काय म्हटलंय? कोल्ड रिझर्वायर ऍब्झॉर्ब्स द रिजेक्टेड हीट बाय द वर्किंग सबस्टन्स ऍट लो टेम्परेचर. बरोबर. हीट कुणा रिजेक्ट केली? रिजेक्ट कुणा केली? वर्किंग सबस्टन्स. कळायलंय का रे बाळांनो तुम्हाला? इथं एक मिनिट. हे असते पिस्टन आणि सिलेंडर. हे गोल म्हणजे काय? पिस्टन आणि सिलेंडर आहे, त्याच्यामध्ये वर्किंग सबस्टन्स आहे. कळायलंय ना? मग सिलेंडर हो. आणि पिस्टन जे गोल दाखवले, द एनक्लोजर व्हेअर द वर्किंग सबस्टन्स अंडरगोज व्हॉल्यूम चेंजेस. व्हॉल्यूम चेंजेस म्हणजे अंडरगोज थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस म्हणजे काय? व्हॉल्यूम बदलणे, प्रेशर बदलणे, हे का नाही? मग वर्किंग सबस्टन्स आहे जे की आपल्याला काम करून द्यायला. वर्किंग सबस्टन्स म्हणजे पेट्रोल आणि हवेचं मिक्सचर. ते काय करतंय? कुठून हिट घेतंय? सांगा. सोर्स कडून. अरे बोला की. सोर्स कडून हिट घेतंय आणि कुठं टाकून देते हिट? सिंक मध्ये. सिंक मध्ये. काही कळायले का गणू? हा. हिट कुठून घेतंय आणि कुठं टाकतंय? सोर्स कडून घेते सिंक मध्ये टाकते. आणि वर्क कुणाला? आपल्याला भेटतंय बाहेर, मुवमेंट. थोडक्यात कसं असतंय सांगतो मी. हे असतंय असं, जरा नीट बघा. आणि ह्याला असं चाक लावलेलं असतं इथं. मग हे पिस्टन खालीवरी झालं. हे पिस्टन खालीवरी झालं की हे चाक गोल फिरतंय, बरोबर का? हो. आणि पिस्टन खालीवरी कसं होतंय? सोर्स कडून हीट घेतली की एक्सपांड होतंय, सिंक मध्ये हीट टाकली की कॉम्प्रेस होतंय. मग पिस्टन त्याच्यामुळे खालीवरी होतंय आणि आपल्याला बाहेर
चाक फिरतंय, चाक फिरलं की आपण काही काम करू शकतो, गाडी पळवू शकतो, काही पण, आहे का नाही? हम्म. काही झेपायले का? हो. हो. हाय टेम्परेचर, लो टेम्परेचर, TH TL. चलो, पुढचा प्रश्न वाचा. कळला? दोन बेसिक टाइप ऑफ हिट इंजिन काय आहेत? एक आहे एक्सटर्नल कंबशन इंजिन, दुसरा आहे इंटरनल कंबशन इंजिन. एक्सटर्नल कंबशन इंजिन मध्ये जे वर्किंग सबस्टन्स असते त्याला बाहेरून हीट केलं जाते, आणि जे इंटरनल कंबशन इंजिन असते त्याच्यामध्ये जे वर्किंग सबस्टन्स आहे त्याला आतल्या आतमध्येच हीट केलं जातं. आता हे काय बघा, एक्सटर्नल म्हणजे स्टीम इंजिन. त्या स्टीम इंजिन मध्ये कसं असायचं, आता राहिलं नाही स्टीम इंजिन, इथं असं पाणी राहायचं, हे पिस्टन, आणि ह्याला बाहेरून हीट करायचं. म्हणजे गरम झालं की ह्याच्या वाफा व्हायच्या, आणि वाफ झाली की हे पिस्टन मूव्ह करायचं, बरोबर का? हो. त्याला बाहेरून हीट केलं. पण इंटरनल कंबशन इंजिन मध्ये बाहेरून हीट करायची गरज नसते. त्याच्यात काय असते, इथं डिझेल असते आणि हवा असते. थोडासा स्पार्क झाला की इथंच हीट असा स्फोट होतो, आणि इथं मधल्या मध्येच हीट जनरेट होते. बाहेरून आपण गाडीला बाहेरून तापवतो का आग लावून? नाही. त्या मधल्यामध्येच, नाही. ते मधल्यामध्येच गरम होतं. म्हणून त्याला कसलं इंजिन म्हटलंय? कसलं म्हटलंय? एक्सटर्नल का इंटरनल? इंटरनल. इंटरनल. इंटरनल कंबशन, ज्याच्यामध्ये कंबशन सिलेंडर मध्येच होते, जाळ लागतो सिलेंडर मध्ये. एक्सटर्नल मध्ये ज्याच्यामध्ये जाळ बाहेर लागतो. चला पुढे काय म्हटले, वाचा. वाचा बघा. ओके, आपण हीटला पण QH आणि QC असं लिहू. टी, हे चेंजेस करू द्या मला. त्यांनी TL नाही TC वापरलंय. लो टेम्परेचर म्हणजे कोल्ड टेम्परेचरला TC, जी हीट दिली त्याला म्हटलंय QC, म्हणजे कोल्ड ठिकाणी जी हीट दिली त्याला म्हटलंय QC, आणि हॉट वाल्याकडून जी हीट घेतली त्याला म्हटलंय QH. ते कळले का बदल केलेले? अरे बोला रे, हो, कळलंय. ओके. बोला ना. QH म्हणजे कुणाकडून हीट घेतली? सोर्स कडून घेतली. सोर्स कडून. आणि QC? सिंकला दिली. सिंकला दिली. हम्म
चलो, स्टेट द बेसिक स्टेप्स इन्वॉल्ड इन वर्किंग ऑफ हीट इंजिन. तेच आहे. वर्किंग सबस्टन्स absorbs the heat QH from the hot reservoir at temperature TH. बरोबर का? सोपं आहे त्यातलं. हो हो त्यानंतर हा पुढचं काय? पार्ट ऑफ द दिस absorbed heat is used to perform useful work. है ना? ही हीट घेतली, त्यातला थोडासा भाग कुठे गेला? इकडं वर्क म्हणून, आणि थोडासा भाग खाली गेला. बरोबर का? हो म्हणजे थोडासा म्हणजे उरलेला रिमेनिंग हीट QC इज रिजेक्टेड टू द कोल्ड रिझर्वायर. असंच बघितलं का? हम्म आणि पुन्हा मग द वर्किंग सबस्टन्स रिटर्न्स टू द इनिशियल कंडिशन कम्प्लिटिंग द सायकल. सायकल मध्ये काम होतंय. हीट इंजिन विषयी कळलं? हो काहीच नाही. हॉट रिझर्वायर करून हीट घ्यायची आहे, त्यातल्या हीट मधून काही थोडी हीट वर्क म्हणून वापरायची, आणि काही हीट उरलेली सिंक मध्ये टाकून द्यायची आहे. आणि पुन्हा एकदा मग सोर्स कडे जायचंय, पुन्हा हीट घ्यायचंय, पुन्हा वर्क करायचंय, हीट टाकून द्यायचंय. कळाले का? हम्म हम्म. हीट इंजिनची नीट डायग्राम काढा म्हटलंय. 54 आपण काढले ऑलरेडी. ते बघा इथं आहे. हे जरा असं आपण गोलच्या ऐवजी आपण त्यानं चौकोन दाखवलाय, आपण गोल दाखवलं. तेच आहे, तीच आहे. थोडस आपण पण त्याला सिलेंडर दाखवू, मग त्यांच्यासारखीच काढू डायग्राम. बघा तशीच आहे का रे? कळाले का? हो हो एक रेषेच्या ऐवजी त्यानं मोठंच्या मोठं जरा काढलंय थोडं. आपण तसंच करू. मी खाली इकडं बाजूला काय दाखवलंय? W. W आणि हे वर्किंग सबस्टन्स. हम्म. त्याच्यामध्ये असते वर्किंग सबस्टन्स. हे आहे स्वतः सिलेंडर. आणि पिस्टन. आणि मध्ये आहे वर्किंग सबस्टन्स. मध्ये कोण आहे सांगा? वर्किंग सबस्टन्स वर्किंग सबस्टन्स. बोला एकदा. बोलत जावा रे, तुम्ही बोलत नाही. लयच आळशी काम करता तुम्ही. वर्किंग सबस्टन्स वर्किंग सबस्टन्स वर्किंग सबस्टन्स.
हे बघा डायग्राम. अरे अरे ह्याच्यामध्ये क्यू एच आणि क्यू सी राहिलं ना. क्यू एच क्यू सी हे इनपुट हिट आहे. इनपुट म्हणजे आलेली, ही आउटपुट हिट आहे. हम्म. मग तुम्हाला काय दिसतंय? क्यू एच इज इक्वल टू डब्ल्यू प्लस क्यू सी दिसेल, बरोबर का? हो. हो. आता ह्याच्यामध्ये थोडस आपण क्यू एच ला प्लस घ्यायचं आणि क्यू सी ला मायनस घ्यायचं, हे कळायलंय का? हो. हो कळायला. हम्म. पुढे काय म्हणतंय बघा. पुढे काय म्हणतंय वाचा. एफिशियन्सी ऑफ थर्मल हीट इंजिन एफिशियन्सीची डेफिनेशन काय? इटा म्हणजे वर्क डिवायडेड बाय हीट हीट ऍब्सॉर्ब बाय सॉरी वर्किंग सबस्टन्स का हीट रिजेक्टेड आहे. क्यूएच म्हणजे काय? क्यूएच